सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा रासन्ना सति विघ्नाना या कुन्देन्दु या शुभ्रवस्त्रावृता मूकं यत्कृपा परमानन्दमाधवं नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरये। कृष्णं वन्दे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। काल आपण 169वा श्लोक पाहिला, पण त्याच्या आधीचे श्लोक राहून गेलेले आहेत. म्हणजे श्लोक क्रमांक 164, 65, 66, 67, 68, 69 एवढे श्लोक मधले राहून गेलेत. काय ताई सांगितलं नाही गुरुजींना, या आलेल्या नव्हत्या. असो, हा वयोमानाचा परिणाम होतोय. विस्मृती काय मधले 4 श्लोक निघून गेले, 4-5 श्लोक ते आता आधी घेतो. मग पुन्हा आपण क्रमवारी 164वा श्लोक घेण्याच्या आधी 163वा श्लोक काय तो आपण पाहू. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आता बघा याची सुरुवात. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला याची सुरुवात, आणि काल आपण जो पहिला श्लोक घेतला त्याची सुरुवात. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्याजावी. त्यामुळे देहबुद्धी हा शब्द दोन्हीकडे सारखा असो. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला. देह म्हणजेच मी थोडक्यात सांगतो, पण हे झालेलं आहे. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला. देह म्हणजेच ही, देहबुद्धीच म्हणजेच मी, किंबहुना देह म्हणजेच मी, याला देहबुद्धी म्हणतात. ही देहबुद्धी तीच माझं खरं आहे, हा देह म्हणजेच मी हेच खरं आहे असा माझा निश्चय दृढ झाला. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला. आणि त्यामुळे काय झालं, मी माझ्या आत्महिताला अंतरलो. देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी दृढ झालेली असल्यामुळे देहातीत मिळणारं जे सुख आहे त्या सुखाला मी अंतरलो. म्हणून सद्गुरूंनी त्याला विचारलं, आता मी काय करू. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग समर्थ सांगतात, ही जी तुझी देहबुद्धी दृढ झाली ना, ती देह म्हणजे मी नाही. ही देहबुद्धी जायला पाहिजे. आणि मग काय यायला पाहिजे, आत्मबुद्धी कळावी. आत्मा म्हणजे मी आहे, देह म्हणजे मी नाही. कारण देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. शाश्वत असणारा मी आहे. ही आत्मबुद्धी दृढ झाली पाहिजे.
मग म्हणाले ही माझी देहबुद्धी जाऊन ही आत्मबुद्धी स्थिर व्हायला मी काय करू? सदा संगती सज्जनाची धरावी, सज्जनाची संगत धर असं समर्थ मनाला सांगतात. आता आपण राहिलेल्या श्लोकांचा विचार करू. 164वा श्लोक. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मने कल्पिला विषय तो सोडवावा. मनाने ज्या ज्या काही कल्पना केलेल्या आहेत की देव असा आहे, देव तसा आहे, जसं तुम्हाला सांगितलं काल परवा की हा देव श्रेष्ठ, तो देव श्रेष्ठ. मग अशी जे काही उपासना पद्धती आहेत, गणपतीला पुरणारे गणपत्य, देवीला पुरणारे देवीचे भक्त, तर अशी जी काही मांडणी झालेली आहे ते तसं नसून सर्व देव म्हणजे एक आहेत ही भावना मनामध्ये दृढ झाली पाहिजे. म्हणून तुझ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्या सोडून दे आणि मग काय कर, खरा देव शोधायला सुरुवात कर. म्हणजे मग काय हे सगळे देव खोटे का? हे देव खोटे नाही, पण खरा देव शोधायचा असेल तर तो निर्गुण निराकार देव आहे, त्याचा शोध घे. मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मग मनामध्ये अशा येणाऱ्या सगळ्या भ्रामक कल्पना सरावी म्हणजे सरून जाव्या. म्हणजे मनामध्ये ज्या कल्पना येतील त्या शाश्वत असाव्यात, अशा अशाश्वत गोष्टीच्या मागे लागणाऱ्या कल्पना नसाव्यात. मग अशी माझी भावना दृढ होण्यासाठी मी काय करावं असं पुन्हा मनाने समर्थांना विचारलं. समर्थ सांगतात सदा संगती सज्जनाची धरावी. हे मना, हे तुझ्या मनामध्ये असलेल्या भ्रामक कल्पना विषय सगळे सोडून दे. खरा निर्गुण निराकार तो देव कसा आहे हे ओळखण्यासाठी आणि मनातल्या नाना भ्रामक कल्पना जाण्यासाठी तू सज्जनांची संगत धर. जय जय रघुवीर सम. देहादिक प्रपंच हा चिंतयेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देहादिक प्रपंच हा चिंतयेला म्हणजे सारखी चिंता कशाची? ह्या देहाची. मी खूप जाडा झालो का, मग मला डाएट करायला पाहिजे का, वजन कमी करायला पाहिजे का, पहाटे उठून फिरायला जायला पाहिजे का, देहाची चिंता. देहादिक प्रपंच हा चिंतयेला. एक तर देहाची काळजी नाही तर प्रपंचाची काळजी. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. देहादिक प्रपंच हा चिंतयेला. आणि त्यामुळे काय झालं? परी अंतरी लोभ निश्चित ठेला. त्यामुळे मनामध्ये लोभ निर्माण झाला. लोभ कशाचा आहे? या नाशिवंत देहाचा आहे. लोभ कशाचा आहे? जो तो आपुले पाही, सांगा याची नाती सगळी. जो तो आपुले पाही, कुणी कुणाचे नाही राजा, जो तो आपुले पाही. पण हे सगळं कळायला म्हणजे देहाची चिंता करून देहाची तब्येत सुधारणार नाही. त्याला ते देह चांगला ठेवण्यासाठी तुला काळजीपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे मग माझा देह चांगला राहण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न मी काय करू? जिभेवर नियंत्रण ठेव. काय खायचं काय नाही, सुरुची आणि सुनीती याच्यात लक्षात ठेवायचं. सुरुची म्हणजे जिभेला आवडेल ते खाणं. मग पचतंय का नाही, चालतंय का नाही याचा विचार न करता डोळ्यात हा गळगळ गळगळ राहायचा असं खाणं व्हायचं नाही. पण ते मग नंतर डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणतो अहो आता तुम्हाला रोज औषधं घ्यावी लागतील.
कोठा साफ होण्यासाठी. म्हणजे काय झालं, या देहाची विषयी, या देहाचा प्रपंच, या देहाची काळजी नुसती करत बसलं तर नाही होणार. या देहाला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे कळलं तर ज्या देह माझा चांगला राहण्यासाठी मला काय करायचं ते कळेल. तुझा देह चांगला राहील. नुसती देहाची काळजी करून देह चांगला राहणार नाही, नुसती प्रपंचाची काळजी करून प्रपंचाचा काही उपयोग होणार नाही नुसती काळजी करून. मग ती काळजी, त्या काळजीतनं मुक्त होण्यासाठी जे जे काही प्रापंचिक प्रयत्न आहेत ते करावे लागतील तुला. म्हणजे देह चांगला राहायचा असेल तर देह चांगला राहण्यासाठी जे करायचं ते करावं लागेल. प्रपंच चांगला राहण्यासाठी तुला तुझा स्वभाव बदलावा लागेल. म्हणजे माझा स्वभाव का बदलू, बाकीच्यांनी त्यांचे स्वभाव बदलावे. तुला ऍडजस्ट व्हायचं या प्रपंचात. बाकीच्यांचे स्वभाव तू किती बदला गेला, आयुष्यभर बदलायला गेला तरी त्यांचे स्वभाव बदलणार नाही. तुला ह्या प्रपंचामध्ये आनंदाचं राहायचं, आनंदाने राहायचं असेल तर तुला स्वतःचा स्वभाव बदलावा लागेल, तर तुला ह्या प्रपंचात आनंदाने राहता येईल. उगी सारखं डोकं घातलं याच्यात त्याच्यात काय करायचं, बसायचं शांतपणे, विचारला तर सल्ला द्यायचा, तर प्रपंच सुखाचा आहे. आपण न विचारताच सल्ले देत जातो, असं करू नको, तसं करू नको, असं करू का, काय करू रे, कोणी ऐकतच नाही ना, आपला स्वभाव जात नाही, त्याला काय करायचं. देहाधिक प्रपंच हा चिंतेला पर्यंतरी लोभ निश्चित केला. त्यामुळे हा लोभ तयार होतो. देहाचाही लोभ आहे, प्रपंचाचा लोभ आहे. मग म्हणले मी काय करू, हरी चिंतने मुक्तिकांतावरावी. या देहाचा लोभ करून तू जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. म्हणजे का नाही सुटणार. अरे मरता मरता ह्यांचीच काळजी वाटेल ना, मी गेल्यावर ह्यांचं काय होईल म्हणून. म्हणजे पुन्हा तुला जन्म घ्यावा लागेल कधी. मग त्याच्यासाठी तू काय कर, हरी चिंतने, भगवंताचं चिंतन कर. आणि भगवंताचे चिंतन केल्यामुळे तुला मुक्तिकांता, तुला मुक्ती प्राप्त होईल. मुक्तिकांता वरावी सदा संगती. मग त्याच्यासाठी मी काय करू, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे भगवंताचं चिंतन करून मुक्ती प्राप्त कशी होईल हे जाणून घ्यायचं असेल तर भगवंताचं नुसतं चिंतन करून चालणार नाही. म्हणजे असं कसं नुसतं चिंतन, आम्ही तर म्हणले त्या 100 माळा करा, 200 माळा करामध्ये भाग घेतलाय. कोणीतरी संकल्प केलेला असतो, ताठेगुरुजी संकल्प ऐकायला हे आपली माळा करत बसतात. त्यांचा संकल्प पुरा करण्यासाठी मी माळा करत बसणार, मी सगळं लिहून ठेवणार. मग त्याच्यासाठी काय, माळ करता 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 ए तिकडं बघ करपलं का असेल, ए बघ तिकडं काय दूध चाललं, ए बघ तिकडे बेल वाजली. म्हणजे इकडे माणी जात आहे. नाही तर म्हणजे काही बोलला नाही हो, ते नुसतं माळ घेऊन बसले. पण ते काय मनात विचार करतात, मिरवणे कधी येतं, तुझी एक माळ पुरी झाली, चला दुसरी माळ. म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं आहे, ते आपल्या मनाने करून चालेल का. मग भगवंताचं चिंतन कसं करायचं ते तुला त्या साधू संतांच्या संगतीत गेल्यावर कळेल. ज्या चिंतनामुळे परमात्म्याची प्राप्ती, मुक्ती प्राप्त होईल ते चिंतन कसं करायचं. बाकी आम्ही चिंतन करत होतो, म्हणले काही नाही, आता ते माझ्यावर आलेली संकट दूर होण्यासाठी मी काय करावं. म्हणले 13वा अध्याय वाचा, 13वा अध्याय, संकट दूर झालं. पुन्हा पोथी तिथे, बस पुन्हा काय त्या ग्रंथाकडे पाहायचं नाही, 13वा अध्यायाकडे जायचं नाही. अहो माझ्या पोराला नोकरी लागत नाही, हे होत नाही, काय करावं, अमुक एक अध्यायाचा झालं, पोराला नोकरी लागली, पुन्हा ग्रंथ तिथेच. अहो मूल वाढवत नाही, काय करू, अमुक एक अध्यायाचा, ते झालं, पुन्हा पोथी तिथेच. हा मोकळा. मग त्याला म्हणतात गरज सर्व आणि वैद्य म्हणून. असं नाही, भगवंताची सेवा भगवंताच्या प्राप्तीसाठी करायला पाहिजे. एकदा संतांना विचारला, तुम्ही किती सुंदर कीर्तन करता हो, तुम्ही पूजेला बसले की ते म्हणजे तुम्ही कशी पूजा करता ते पाहत राहावं, अशी पूजा तुमची असते. तेव्हा त्या संतांनी सांगितलं,
लौकिका पुरती नव्हे माझी सेवा. अरे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत नाही. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, जन्मोजन्मी केशवा दास तुझा. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा. भगवंताची सेवा कशी करावी? लोकांना दाखवण्यासाठी नाही मी किती सेवा करतो मी काय. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, जन्मोजन्मी केशवा दास तुझा. देवाचे चाडे आडवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची उपासना करायची, देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं नाव घ्यायचं आहे. आम्ही प्रपंचातले प्रश्न सोडवण्यासाठी देवाचं नाव घेतो. आमचा उद्धार व्हावा म्हणून घेतो का? हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हे सगळं कळायचं असेल तर सज्जनांची संगत धरल्याशिवाय कळणार नाही बाबा. जय जय रघुवीर समर्थ. अहंकार विस्तारलया, अहंकार विस्तारला या देहाचा. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. अहंकार विस्तारला या देहाचा. या देहाला लोकांनी चांगलं म्हणावं एवढा अहंकार. मी किती चांगला दिसतोय, मी कशी, म्हणजे दिसण्यापासून ते अंगावर घातलेल्या कपड्यापासून बघा आहे ना गोष्ट आपल्याला माहित आहे ना. सकाळी सकाळी उठून बाई पाणी भरायला तळ्यावरती गेली. आता सगळ्या बायका सकाळी उठून तळ्यावरच जायच्या पूर्वी. आता त्यावेळेला काही घरात नळ नव्हते. पाणी भरायचं म्हणजे तिथं जायचं, धुणं धुवायचं म्हणजे तिथं जायचं, सगळ्या बायका तिकडेच. आणि मग हिने आपलं सारखं अशी मान करायची. त्या बायकांना काय कळणार हिला मानायला झटका आलाय का काय आलाय. ती म्हणली काय एवढं सारखं मान करता, काय मान दुखते उठते तुम्हाला कळत नाही का? म्हणली मी नच दाखवते तुम्हाला. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. प्युअर नस आहे सोन्याची, त्यातले मोती बघा एक एक कसा आहे बारीक बारीक. शेजारनं कबीर चालले ते म्हणले बाई ज्या नवऱ्याने तुला नाकात घालण्यासाठी नस दिली त्याचं एवढं तोंड भरून कौतुक करते, पण ती नवऱ्याने दिलेली नस ज्या नाकात घालायचे ते नाक चाफेकळीसारखं कुणी दिलंय? त्या भगवंताने दिलंय की ही नस तुला शोभते, पण ते जे चाफेकळीसारखं जे नाक आहे ते कुणी दिलंय? त्याचं किती वेळा कौतुक केलंस? आपण त्याचा विचार केला पाहिजे. हा देह आपल्याला सुंदर आहे, भगवंताने दिलेलं आहे. आपल्याला सुंदर सुंदर वस्त्र ते दिले भगवंताने, दागदागिने कोणी दिले? भगवंताने दिले. ठीक आहे. अहंकार विस्तारला या देहाचा. या देहाचा अहंकार केवढा? अहंकार विस्तारला या देहाचा. स्त्रिया पुत्र मित्र अधिके मोह त्यांचा. स्त्रिया पुत्र मित्र याचा मोह. म्हणजे आमचा प्रपंच चांगला आहे बरं का. म्हणजे चांगला आहे म्हणजे कसा? संतांनी सांगितला तसा. म्हणजे संतांनी चांगला प्रपंचाची व्याख्या काय केली आहे? मनासारखे सुंदरा ते अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या. म्हणजे मनासारखी सुंदरा ते अनन्या. मनासारखी बायको मिळाली, मनासारख्या याचा अर्थ मी सांगल तसं वागणारी. मनासारखे सुंदरा ते अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या. पुत्र मुलं, माझा शब्द कधी खाली पडू देत. पुत्र जामात जावई पण माझा सारखं मला मान देतो बरं का. मला विचारतो तसं असो काय करू. जावई पण तसा, लेक पण तशी, सून पण तशी, नातवंड पण तशी. स्त्रिया पुत्र मित्र अधिके मोह त्यांचा. त्याच्या मोहामध्ये हा गुंतून पडला का नाही? हातकडीची अवजड बेडी प्रिय हो ज्याची त्याला, जो आला तो रमला. कळत नाही का ही अवघड आहे बेडी, त्यातनं सुटकाच होत नाही ना. जितका पाय काढायला जावा ना तितका आत रुततो. प्रपंचाची गंमत बघा. आपल्याला काय वाटतं? मुलाचं लग्न करून दिले की मी मोकळे.
मुलीचं लग्न करून दिली की मी मोकळी. अहो एक वेळ मुलाचं लग्न करून दिलं तर त्या मोहातनं तुम्हाला काही काळानंतर निघता येईल. म्हणजे काही काळानंतर कसं निघता येईल मुलं त्या मोहातनं? अरे म्हणले मुलाने स्वतंत्र घर केलं किंवा त्याच्या मोहातनं तुम्ही बाहेर पडला ना त्याचं ते बघतील. पण मुलीचं लग्न करून दिलं तर आयुष्यभर तिची काळजी करावी लागते. पूर्वीचं कसं चाललंय काय ग आज काय केलंय काय त्याच्या मोहातनं सुटतच नाही ना. एक वेळ मुलाच्या मोहातनं सुटता येईल पण मुलीच्या मोहातनं सुटता येत नाही. सारखे आयुष्यभर तिची काळजी. वाटतं लग्न करून दिले की मोकळा नाही. स्त्रिया पुत्र मित्र अधिके मोह त्यांचा बरे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. अरे याच्यामध्ये गुंतून पडशील तर तुला मुक्ती कशी मिळेल? बरे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. अरे या पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम याची जी चिंता आहे ह्या मोहातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे याचा विचार कर. जन्म मरण नको देवा नको एरधार नको ऐहिकाचा व्यर्थ बळीवार. हा विचार तुझ्या मनात कधी येणार? बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. ही सगळ्या भ्रांतीतनं बाहेर पड. की पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम यातनं बाहेर कसं पडता येईल याचा विचार कर. त्यांचा त्यांना प्रपंच करू देत, मुलीला मुलीचा करू देत, मुलाला मुलाचा प्रपंच करू देत. आता तर तू त्यातनं थोडंसं अंग काढून घे, मन काढून घे. आता तरी भगवंताचं चिंतन कर. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. त्याच्यासाठी काय करू? सदा संगती सज्जनाची धरावी. त्यासाठी तुला सज्जनांच्या संगतीत राहायला पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. आत्तापर्यंत निश्चय कशाचा केलाय? अशाश्वताचा. म्हणजे नाशिवंताचा निश्चय केला आत्तापर्यंत. सगळी धडपड कशासाठी झाली? ह्या नाशिवंतासाठी झाली. आता निश्चय कशाचा करायचा आहे? शाश्वताचा. आत्तापर्यंत सगळ्या अशाश्वत गोष्टीमध्ये तू गुंतलाय. आता तू विचार कर हे अशाश्वत काय आहे आणि शाश्वत काय आहे. शाश्वत काय आहे त्याचा आता शोध घ्यायचा प्रयत्न कर. काल आहे, आज आहे आणि उद्या राहणार आहे त्याला शाश्वत म्हणतं. तेव्हा असा जो चिरंतन राहणारा आहे तो एकच आहे म्हणजे तो आत्मा. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे तो आत्मा. तो आत्मा नाना प्रकारचे देह धारण करतो पण तो अखंड आहे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. शाश्वत काय? एक परब्रह्म तत्व शाश्वत आहे, बाकी सगळं अशाश्वत. मग हे जे परब्रह्म तत्व आहे जे शाश्वत आहे, निर्गुण निराकार आहे, त्याचा शोध घे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा.
सांगतात की मनामधले जे नाना प्रकारचे संदेह म्हणजे संशय आहेत ते नाहीसे झाले पाहिजे. जे परमेश्वर आहे का नाही, तो मग वेळेला धावून येतो का नाही, अमुक आहे का नाही, तमुक आहे का नाही, जे संदेह आहेत मनामध्ये, तर ते संदेह सगळे नाहीसे झाले पाहिजे. मग ते संदेह म्हणजे मनातल्या शंका ज्या भगवंताविषयी आहेत, ज्या शाश्वत अशा परमात्म्याविषयी, ज्या निर्गुण निराकार परमात्म्याविषयी, अशा ज्या काही शंका तुझ्या मनामध्ये आहेत त्या जायच्या असतील. तेच विचारतो तुम्हाला, काय करू? माझ्या मनातल्या या सगळ्या शंका निघून जायच्या असतील तर सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणे दास संदेह तो विसरावा. म्हणले आतापर्यंत आयुष्य व्यर्थ गेलं हे लक्षात घे. म्हणले असं कुठं झालंय व्यर्थ गेलं? मग कशाला म्हणतो? म्हणले संसार संगे बहुपीड जोड कारुण्य सिंधू मधुसूदनी कृपा कटाक्षे सांभाळ दीन तुझ वीण रामा मदकंठ वेण. अरे आत्तापर्यंत देवा मी तुला आठवलं नाही, आता आठवतो. मग आता मी आठवायला सुरुवात केल्यानंतर तू माझ्यासाठी जाऊन येशील का असं म्हणशील? आतापर्यंत माझं नाव घेतलं नाही, आता मी तुझ्या मदतीला येणार नाही असं म्हणशील का? तसं नाही रे बाबा. ज्या वेळेला तुझ्या मनात येईल की मी देवाचं नाव घेईन तेव्हापासून मी तुझ्या मागे, एवढं लक्षात. त्याला वेळेचं काळाचं काही बंधन नाही. प्रपंचात वेळे काळाचं बंधन आहे, परमार्थात नाही. प्रपंचात वेळे काळाचं बंधन कसं आहे? एक व्यायामशाळा होती, तेव्हा व्यायामशाळेमध्ये नाव घालायला गेला, कारण बोर्डच लिहिला होता बाहेर, हो 1 महिन्यात तब्येत ठणठणीत. नाव घालायला गेला. म्हटलं काय फी अशी वर्षाची नाही, 10 वर्षांनी घ्या, 1 महिन्यात मला बरं करा म्हणजे झालं. फी राहिलेले ज्या मुलं भरू शकत नाही त्यांची मी पण भरून टाकतो, मला 1 महिन्यात बरं करा. ते म्हणले चुकीच्या वेळा आला. म्हणजे काय? आता तुमचं वय 75 आहे, आता तुम्हाला काय व्यायाम सांगू सांगा? लहानपणी आला असता तर तुमचं नाव घेतलं असतं, आता नाही. प्रपंचात वेळ काढायला बंधन आहे, परमार्थात नाही. परमार्थात ज्या क्षणाला मला असं वाटेल की देवा भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मते माझे आपुलीसी करावी, सकळ तेज निभावे कास तुझी धरावी. असा विचार ज्या क्षणी तुझ्या मनात येईल त्या क्षणी मी तुझा स्वीकार करायला तयार आहे असं म्हणणार नाही की आधी कोण आला काय म्हणते बघा, असाल तिथून पुढती चला यत्न सोडा ना. जिथे असाल तिथून पुढे चला. मी असं विचारणार नाही की आत्तापर्यंत इथपर्यंत का नाही पोहोचला म्हणून. जिथं असेल चालायला सुरुवात करा. तुम्ही 1 पाऊल चालायला सुरुवात करा, मी 10 पावलं पुढे भगवंत. घडीने घडी सार्थकाची करावी. अरे आता जे काही आयुष्य तुझ्या आता शिल्लक राहिलंय ना, जाऊ दे, गेलं ते गेलं. आता जे काही शिल्लक आहे ती प्रत्येक घडी, प्रत्येक घटकात, प्रत्येक क्षण घडीने घडी सार्थकाची करावी. आता राहिलेलं आयुष्य जर सार्थकी लाव बाबा. शेगावच्या संस्थेचं काय वाक्य? जीव व्हावे शिवसेवा आहे ना. म्हणजे जगाची जी सेवा करायची ती शिवभावनेने करायची. मी ह्यांची सेवा करतो म्हणजे परमेश्वराची सेवा करतो. अहो कित्येक वृद्धाश्रम आहे. तुम्हाला चांगल्या कविता येत असेल, तुम्हाला चांगलं काही प्रवचन येत असेल, तुम्हाला चांगलं काही येत असेल, तुम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांची परवानगी घेऊन इथे 10 मिनिटं त्या वृद्धाश्रमातल्या जे काही स्त्री पुरुष असतील त्यांच्यावर थोडं काढा, जाऊन त्यांना भेटा, त्यांची सुखदुःख जाणून घ्या. एखाद्या आता आपली कुटुंब व्यवस्था लहान झाली. पूर्वी एका घरात 10-20 माणसं होती. हॉस्पिटलमध्ये जा रे बाबा मी जाऊन येतो तोपर्यंत तू बस म्हणू शकत होता. आता कोणाला सांगणार? आता हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटच्या जवळ बसायला माणसं नाही. आपल्याकडे वेळ आहे ना, सांगा बाबा बघ माझ्याकडे अमुक 1 ते 2 पर्यंत वेळ आहे. त्या 1 ते 2 पर्यंत तू घरी जा, डबा बिबा करून आण किंवा खाऊन ये, जेवण करून ये, किंवा ह्यांना हॉस्पिटलमधलं मिळतंय तुझं तू जा घरी जा जेवण करून ये, मी थांब.
साध्या साध्या गोष्टी. आपल्या घरात शेजारी माणसं कोणी म्हातारी म्हणजे तुमची भाजी आणून देऊ का, तुमचा अमुक काही करू का, दूध आणून देऊ का, काय साध्या साध्या गोष्टी. काय फार मोठा परमार्थ करावा लागत नाही. घडीने घडी सार्थकाची करावी. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सार्थकी कसा लागेल याचा विचार करावा. मुळे सगळं कुठं समजून सांगतात हो. सदा संगती सज्जनाची धरावी. हे सज्जनांच्या संगतीत गेले की सांगतील. आणि प्रापंचिकाच्या संगतीत गेलं तर ते म्हणजे कशाला जातो, त्यांचे ते नातेवाईक बघतील ना, तुला काय करायचंय, इस्टेट तेच घेणार आहेत ना, त्यांचा मुलगा मुलगी, तुला काय करायचं, जातील ते व्यक्ती, नाही तर भाड्याने ठेवतील माणसं तिथे. कोण सांगतील? प्रापंचिक माणसं. पारमार्थिक मनुष्य म्हणेल नाही हो. असं कसं? त्यांची मुलं लांब राहतात, ते येऊ शकत नाहीत ना, मनात असून येऊ शकत नाहीत. अहो लोकांना तर आजकाल रजा मिळत नाहीत. मुलांना वाटत नाही काय वडिलांजवळ थांबावं, त्यांना रजा मिळत नाही. त्यांना आपल्याला वाटतं कल्याणला मी एवढा बंगला बांधला की कशाला ठाण्याला गेले. अरे बाबा, त्यांना तिथनं जवळ पडतंय ते जिथं नोकरीला जायचंय. तू भला बांधला, तुझं त्यावेळेचं काळातलं बरोबर होतं, तुझं बांधलास त्यावेळेला. आता ते त्यांचा विचार करतील का? आपल्याला असे मनाचा मोठेपणा थोडा दाखवायला पाहिजे. त्याच्यावर जर आपल्याला वाईट वाटून चालणार नाही. मुलाने जिथनं सोयीचं आहे नोकरी धंदा करणं, काय करणं, पण त्यांची मुलं आहेत विचारतात, पण त्यांना रजा मिळत नाही, काय करणार. मग आपल्याकडे वेळ आहे ना, आपण जाऊत ना त्यांच्या मदतीला. घडीने घडी सार्थकाची करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. करी वृत्ती जो संत तो, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. म्हणजे संत कसा ओळखायचा? संतांना ओळखायचं म्हणजे काय? त्याला काय 4 पाय आहेत का, 8 हात आहेत का, काय आहे? संत आपल्यासारखेच आहेत. त्यांनाही 2 पाय आहेत, त्यांनाही 2 हात आहेत, त्यांनाही 2 डोळे आहेत, त्यांनाही 2 कान. आपल्या देहासारखा त्यांचा देह. आपण वस्त्र घालतो, तेही वस्त्र घालतात. मग काय फरक आहे? आपण जेवतो, तेही जेवतात. फरक काय? करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपली वृत्ती संतांसारखी करणारा तो संत. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आली. आपल्यासारखी वृत्ती त्यांची करतात. संतांच्या संगतीत गेलं ना, मग आपल्याला असं वाटतं 4 लोकांच्या मदतीला जावं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपली वृत्ती बदलून टाकतात. संतांचं महत्व काय? आपली वृत्ती बदलून टाकतात. आपल्या मनामध्ये आलेले वाईट विचार, वाईट कृती, वाईट हे सगळं बदलून टाकतात. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपली वृत्ती, आपलं मन काय अशांत आहे ते शांत करणारं, अशाश्वताकडे झुकणार मन शाश्वताकडे नेणारं असं जे संत आहेत ते आपल्यासारखी आपली वृत्ती बनवतात. अशानं जावं सरळ. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळवेळ तयार आहे. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. म्हणजे तो संताला कसं ओळखायचो? दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. जो स्वार्थी आहे ना, तो समोरच्याला बरं कसं वाटेल तेच बोलणार. उद्या ते श्रोते नाही आलं तर काय करा? हा म्हणतो कोणी नाही आलं तर चालेल, देव आणि मी आहे. लक्षात घ्या, ज्याला कोणाकडनं कशाचीही अपेक्षा नाही, चांगलं म्हणण्याची अपेक्षा नाही, का तुमच्याकडनं कशाची धन मिळावं, मान मिळावा, सन्मान मिळावा याची अपेक्षा नाही, असा जो मनुष्य ज्याच्या मनामध्ये दुराशा नाही. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. दैन्यवाणा कसा होईल? जर त्याला काही स्वार्थ असेल तर दैन्यवाणा. संत स्पष्ट बोलतात, तुम्हाला आवडो ना आवडो, तुमच्यातले दोष जावेत एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांना काय तुम्हाला रागवून काय त्यांना मिळणार आहे? ते तुम्हाला रागवतात पण वेळ प्रसंगी, पण कशासाठी? तुमच्यातले दोष जावेत म्हणून रागवतात. आता आपल्या घरात एखादी वृद्ध
म्हातारा असतो, म्हातारी असते, कोणी त्याला भेटायला 4 लोक आले किंवा आपल्याकडे 4 पाहुणे आले की आपण त्याच्या अंगावरचे कपडे व्यवस्थित करतो. कोणाच्या, त्या म्हातारा माणूस असो का म्हातारी स्त्री का, त्याला बघायला कोणी येतं का? नाही. पण त्याला कळत नाही आपल्या अंगावरची वस्त्र कशी व्यवस्थित ठेवावी. मग आपण ते व्यवस्थित ठेवतो. लोकांनी आमच्या घरातल्या वडील माणसाला नावं ठेवू नयेत याच्याची आपण काळजी घेतो की नको त्यांना कोणी नावं ठेवू नये. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. त्यामुळे संत सुद्धा आपली काळजी घेतात. अरे हा माझा भक्त आहे, याला लोकांनी नावं ठेवू नयेत. संत रागवतात का? अरे बाबा तू जर वाईट वागायला लागला तर काय म्हणतील लोक, हा कुणाचं बघतोय, गजानन महाराजाचं बघतो, वाटेल तसं वागतो का असं म्हणतील ना. मग देवाला आपल्या संतांना आपली काळजी असते ना. अरे बाबा तू असं करू नको, लोक नावं ठेवतील तुला, अरे एवढ्याचा याचा भक्त तू असा वागतो का म्हणून. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते परास परी सज्जना की विबाधू शके. उपाधी वाढली असं म्हणलंय. जेवढं वैभव तेवढा ताप, तेवढा संताप, तर सांभाळायचं कसं? जेवढं वैभव तेवढं ताप म्हणजे काय? अहो म्हणजे आम्ही 8 खोल्याचा ब्लॉक घेतलाय. ताप काय आहे? झाडून कोण काढणार? रोज राधी कोण पुसणार? ही रोज कपाट कोण पुसणार? पंखे कोण पुसणार? वैभव वाढवलंय, व्याप वाढवलाय. उपाधी देह बुद्धी ते वाढविते. हे सगळं वैभव वाढलं ना, ही देहबुद्धी वाढवते. संतांना ती बाधू शकत नाही. संतांच्यामुळे मोठमोठे आश्रम असतात की नाही, लाखो लोक जेवतात, लाखो लोक हे करतात, ते त्यांनी वाढवले की उपाधी, पण ती त्यांना बाधक ठरत नाही. कारण त्यांनी ती जगाच्या कल्याणासाठी वाढवलेली असते. देवस्थान बघा, गजानन महाराजांचं हजारो सेवा कार्य चाललेली आहे. उपाधी वाढली ना, एवढंच आधी होतं, आता एवढं मोठं झालं. पण ती उपाधी त्यांना बाधक ठरते का? उपाधी बाधक ठरत नाही. शिवशंकर पाटील होते, ते घरचं पाणी, आता ताटेगुरुजींसारखं नव्हतं इथलंच पाणी प्यायचं असं नाही, ते घरनं पाण्याची बाटली आणत होते. देवस्थानात काही खात नव्हते. ती संतांना बाधत नाही, बाधक ठरत नाही उपाधी. ही उपाधी किती वाढवली ना, कारण त्यांना त्यातनं काही घ्यायचंच नसतं ना. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविठी परोपकार आहे. त्यांना काय पाहिजे असतं? ही उपाधी आम्हाला बाधक ठरते, त्यांना बाधक ठरत नाही. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते परी सज्जना केवी बाधू शकेते. जय जय रघुवीर सम. नसे अंत आनंत संता पुसावा. अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. देहे बुद्धीचा आठवू नाठवावा. नसे अंत आनंत संता पुसावा. ज्याला अंत नाही, जो अनंत आहे, परमात्मा कसा अनंत आहे, त्याला अंत नाही. असा जो अनंत आहे, परमात्मा आहे, तो भेटावा यासाठी मी काय करावं? नसे अंत आनंत म्हणजे संता पुसावा. असा हा परमात्मा आपल्याला भेटायचा असेल तर तू मार्ग संतांना विचार. मार्ग जाऊन गेले आधी कृपानिधी संत. ते संत आपल्याला मार्ग दाखवून गेलेत आधी. तो परमात्मा कसा प्राप्त करून घ्यायचा ते. नसे अंत आनंत संता पुसावा. अहंकार विस्तार हा निरसावा. आपल्या मनामध्ये असणारा अहंकार, मी आहे म्हणून चाललंय किंवा मी आहे म्हणून होत आहे, मी आहे असा जो अहंकार आहे तो काढून टाकावा. समर्थ म्हणतात, एक क्षणी मरून जासे तरी रघुनाथ हे अंतरला. अरे या क्षणी मरून गेला तर भगवंताचं नाम कधी घ्यायचे? समर्थाने सांगितले, आपण औचित्य मरून जावे, मग भजन कोणे करावे. म्हणून भजना असे लावावे सकळ जन.
आमुची प्रतिज्ञा ऐशी काही न मागावे शिष्यासी आपणा मागे परमेश्वराशी बदत जावे. काय म्हणतात महाराज रामदास स्वामी, आमुची प्रतिज्ञा ऐशी काही न मागावे शिष्यासी. आमची प्रतिज्ञा आहे तर त्याला रामदास म्हणावं. रामदास कुणाला म्हणावं ते सांगितलंय समर्थाने. भव्य रूप अतिसुंदर दीक्षा राम नामे करीतसे भिक्षा वृत्ती उदासीन होय जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा करी कथा परिणवांछित काही वृत्ती अवघी हरीच्या पायी. वृत्ती उदासीन होय जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. समर्थ म्हणता आमची प्रतिज्ञा अशी, आमुची प्रतिज्ञा अशी काही न मागावे शिष्याशी. शिष्याकडून कशाची हे अपेक्षा करू नये. काही न मागावे शिष्याशी. मग काय करावं, आपल्या मागे परमेश्वराशी भजू जावे. आम्ही गेलो तर ही सेवा अखंड चालू ठेवा एवढंच सांगावं शिष्याला. मला काही देऊ नको बाबा, पण माझ्या पश्चात हे कार्य असंच चालू राहू दे. अहंकार विस्तार हा निरसावा गुणे विण निर्गुण तो आठवावा. म्हणाले परमात्मा हा निर्गुण आहे, म्हणजे गुणातीत आहे. म्हणजे ज्याला कुठले गुण नाहीत. गुण कसले? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहे ना. सत्वगुणाचा कोण आहे म्हणजे भगवान महाविष्णू आहे. रजोगुणाचा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. तमोगुणाचा कोण आहे? शंकर आहे. पण हा परमात्मा गुणातीत आहे. गुणे वीण निर्गुण तो ओळखावा. जो ह्या सर्व गुणाच्या पलीकडे सत्व रज तमाच्या पलीकडे असणारा हा परमात्मा तो निर्गुण निराकार आहे, तो आठवावा. देहे बुद्धीचा आठवो न आठवावा. म्हणजे आपल्याला जी देहबुद्धी होते त्या देहबुद्धीचं विस्मरण आपल्याला झालं पाहिजे. मी देह हा भाव आपल्या मनातला नाहीसा झाला पाहिजे. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे देहभाव आपला नाहीसा झाला पाहिजे आणि शिवभाव आपल्यातला जागृत झाला पाहिजे. हे सगळं करायचं असेल तर सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण लाईनीत आलो बरं का. कालचा आपण देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्याच्यावेळी आपण ऐकलेलं आहे त्याच्यावरती. म्हणजे आता 175 पर्यंत आपण आता आलो. म्हणजे 164, 65, 66, 67, 68, 69 म्हणजे हे 3 आणि हे 3 6 श्लोक आज झाले. म्हणजे मधला जो गॅप होता चुकून राहिलेला तो आज समर्थाने पुरा करून घेतला. तेव्हा जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की आरती. प्रभुची कमल जापती विठ्ठलाची ठेविले चरण विठेवरती सावरी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती पुढे त्यावरी वैजयंती लाजला
कमलजापती विठ्ठलाची पटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला मितीला अधीर गुलाला दर्शना संत संत आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेमात अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठला सद्गुरु गजानन महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय जय जय